श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची एक अद्भुत, मनाला भावणारी आणि गुरुबलाची खरी कथा. हे घडत होतं आजपासून अनेक वर्षापूर्वी अक्कलकोट या पवित्र नगरीत. अक्कलकोट हे गाव आजही स्वामी समर्थ महाराजांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे. गावात राहत होते एक नारायण नावाचे गृहस्थ. साधं सरळ स्वभाव, परंतु आयुष्यात फार संघर्ष. त्यांचं घर, व्यवसाय, कुटुंब सगळीकडे अडचणीची रांगच लागली होती. त्यांच्या मुलीचं लग्न अडलं होतं, व्यवसाय बंद पडला होता, घरात सतत भांडण. शेवटी एक दिवस नारायणने ठरवलं, आता फक्त देवच वाचवू शकतो. तो गुरुवारी सकाळी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात गेला. मंदिर शांत होतं. स्वामी समर्थ महाराज एका मोठ्या झाडाखाली बसले होते. चेहऱ्यावर तेज, डोळ्यात करुणा. नारायण त्यांच्या चरणी नतमस्तक झाला आणि हात जोडून म्हणाला, स्वामी, माझं सगळं आयुष्य अडकून पडलंय, काहीच मार्ग दिसत नाही. स्वामी समर्थ महाराजांनी डोळे उघडले आणि फक्त एवढंच बोलले, बाळ, गुरुबल कमी आहे तुझं. गुरुवारी सेवा कर, अन्नदान कर, पिवळ्या कपड्यात ये, माझं नाव घे, मग बघ सगळं सुरळीत होईल. हे ऐकून नारायणने ठरवलं, स्वामीच्या सांगण्यानुसार सेवा करायची. त्या गुरुवारपासून नारायणने दर गुरुवारी एक नियम केला. सकाळी लवकर उठून स्नान करे, पिवळ्या कपड्यात स्वामीच्या मंदिरात जाणे, मंदिर झाडून घेणे, दीप लावणे, ओम स्वामी समर्थाय नमा या मंत्राचा 108 वेळा जप करणे. सेवा करतोय. गावातील लोक पाहू लागले की नारायण रोज दर गुरुवारी सेवा करतोय, अन्नदान करतोय. म्हणतात ना, गुरुबलाचा प्रभाव दिसायला फार वेळ लागत नाही. 4-5 गुरुवार गेले नसतील आणि चमत्कार घडू लागले. नारायणच्या मुलीचं लग्न एका चांगल्या घरात ठरलं. बंद पडलेला व्यवसाय पुन्हा चालू झाला. घरात गोडवा, शांतता निर्माण झाली. मनाची चिंता, भीती, काळजी नाहीशी झाली. एक दिवस नारायण पुन्हा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी गेला. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तो म्हणाला, स्वामी, तुमच्या कृपेने माझं आयुष्य बदललं. स्वामी हसले आणि म्हणाले, गुरुबल म्हणजेच जीवनाचं खरं बळ आहे. जे गुरुवारी सेवा करतो, नामस्मरण करतो, अन्नदान करतो, त्याच्या आयुष्यात कधी अंधार राहत नाही. आजही हजारो लोक अक्कलकोटला जातात, स्वामी समर्थांची सेवा करतात, पिवळ्या कपड्यात सेवा करतात, अन्नदान करतात, नामस्मरण करतात, गरिबांना मदत. हे केल्याने गुरुबल बळकट होतं आणि आयुष्यात सर्व संकट दूर होतात. तर मित्रांनो, ही कथा होती अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांची आणि गुरुबलाचा चमत्कार.